मित्रहो नमस्कार. मी दत्ता सरदेशमुख. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. यानिमित्त वैज्ञानिक क्षेत्रातल्या कर्तृत्ववान भारतीय स्त्रियांविषयीची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. लेखिका मनीषा राघवेंद्र टोपरे. लेखिकेचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. मनीषा राघवेंद्र टोपरे या 30 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्युनियर कॉलेजमध्ये 16 वर्षाचा बायोलॉजी या विषयाचा अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे आणि त्यांनी या लेखाचं लेखन केलेलं आहे. कालच एका मैत्रिणीच्या ट्युशन क्लासमध्ये जाण्याचा योग आला. ट्युशन चालू असल्यामुळं विद्यार्थ्यांशी संवादही साधता आला. राष्ट्रीय विज्ञान दिन जवळ येत असल्यामुळं मी विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रज्ञांची नावं विचारली. डॉक्टर होमी भाभा, सी.व्ही. रमण, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, सर जगदीशचंद्र बोस इत्यादी इत्यादी. अशी कितीतरी नावं त्यांनी मला पटापट सांगितली. परंतु माझ्या लक्षात आलं की हे नावं तर फक्त पुरुष संशोधकांची आहेत. यापैकी एकही नाव महिला संशोधकाचं नाही. म्हणून मी त्यांना भारतीय महिला संशोधकांची नावं विचारली तर सगळे गडबडूनच गेले. पण अगदी आठवून डॉक्टर आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतपतच महिला संशोधकांची नावं त्याने मला सांगितली. मित्रहो, माझ्या नजरेसमोर मात्र कितीतरी भारतीय महिला संशोधकांची नावं तरळत होती, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला होता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, तंत्रज्ञान कोणत्याच क्षेत्रात भारतीय महिला कमी पडलेल्या नाहीत. कमला सोहनी, विभा चौधरी, डॉक्टर असीमा चटर्जी, रितू करिधल, कमल रणदिवे, टेसी थॉमस, डॉक्टर आदिती पंत आणि बऱ्याच या महिला शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तर केलेली आहे, परंतु त्यांच्या संशोधन कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जाणीवपूर्वक दखल घेतली गेली आहे. त्या विद्यार्थ्यांशी बोलताना एकाच गोष्टीचं वाईट वाटलं मला की संशोधन कार्यातले मुठभर लोक सोडले तर या महिला संशोधकांचं उल्लेखनीय कार्य अजूनही सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला आणि या शोधाचं स्मरण म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. प्रकाश विकरणातल्या या प्रगतीसाठी रमण यांना 1930 भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. विज्ञानात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई संशोधक होते, सी.व्ही. रमण. नंतर 1986 राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेनं NCSTC देशभरात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला. हा दिवस वैज्ञानिक जागरूकता वाढवतो, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देतो. व्याख्यानं, प्रदर्शनं, स्पर्धा यासारख्या उपक्रमांच्याद्वारे भारताच्या वैज्ञानिक कामगिरीवर हा दिवस प्रकाश टाकतो. यावर्षी मात्र भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाची नाविन्यपूर्ण थीम ठरवण्यात आलेली आहे. विज्ञानातल्या महिला, विकसित भारत उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅटॅलिस्ट. कोणत्याही प्रक्रियेचा वेग वाढवण्याचं काम कॅटॅलिस्ट करत असतात. म्हणजेच देशाच्या विकासाचा, संशोधनाचा वेग वाढवायचा असेल तर या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणं हाच एक प्रभावी मार्ग आहे. तसंच
भारतीय स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत म्हणजेच 2047पर्यंत विकसित भारत @2047 देशाला प्रगत, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर स्टेम क्षेत्रात अर्थात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स STEM स्टेम क्षेत्रात महिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आत्तापर्यंत कित्येक भारतीय महिला संशोधकांनी कठोर परिश्रमानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलेला आहे. अशा महिला शास्त्रज्ञांचा संघर्ष आणि त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांसमोर यावं म्हणून केलेला हा एक लेखन प्रपंच आहे. मित्रहो, भारतातला अत्यंत प्रतिष्ठित असा मानला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर असीमा चॅटर्जी या पहिल्या महिला शास्त्रज्ञ, रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला, भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस क्षेपणास्त्र प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख वैज्ञानिक, वनस्पतीशास्त्र कॅटोजेनेटिक्स या क्षेत्रातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ जानकी अंबल, भारतीय वनस्पतींच्या प्रजातीवर त्यांचं संशोधन आहे. बिभा चौधरी या एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतातल्या पहिल्या महिला संशोधक. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कण, भौतिकशास्त्र आणि वैश्विक किरणांचा अभ्यास केला. IAUद्वारे HD 86081 या ताऱ्याला स्टार बिभा असं नाव देण्यात आलेलं आहे. अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर कल्पना चावला, त्यांनी नासाच्या स्पेस शटल कोलंबियाद्वारे अंतराळ प्रवास केला. अनुराधा TK या इस्रोच्या वरिष्ठ वैज्ञानिक यांनी दळणवळण उपग्रह मोहिमांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. अंटार्क्टिका खंडावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समुद्र वैज्ञानिक डॉक्टर आदिती पंत. हवामानशास्त्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळं आणि अचूक अंदाजामुळं अण्णामणी यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे सौर विकिरण, ओझोन मापन आणि पवन ऊर्जेच्या क्षेत्रात मोठं कार्य आहे. द रॉकेट वुमन ऑफ इंडिया रितू करिधल, एरोस्पेस इंजिनियर, चांद्रयान 2च्या मिशन डायरेक्टर आणि ऑपरेशन मंगळयानच्या उपसंचालक आहेत. रमण परिमला या एक प्रख्यात भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांचं बीजगणितातलं विशेषतः क्वाड्रॅटिक फॉर्म्स आणि गेलोइस कोहमॉलॉजी या क्षेत्रातलं योगदान जगप्रसिद्ध आहे. डॉक्टर कादंबिनी गांगुली, आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेऊन सराव करणाऱ्या प्रॅक्टिसिंग पहिल्या भारतीय महिला. किरण मुजुमदार शॉ, आशियातल्या सर्वात मोठ्या इन्सुलिन उत्पादक कंपनी बायोकॉनच्या त्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. यासाठी त्यांना बायोटेक क्वीन मानलं जातं. याशिवाय गगनदीप काँग, आरोग्य संशोधक, आतड्यासंबंधी रोगनिदान, जिनोमिक्स आणि महामारी. गीतांजली राव, भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पाण्यातलं शिसं ओळखण्याच्या उपकरणाची निर्मिती त्यांनी केली. कमल रणदिवे, कर्करोग आणि विषाणू यांच्या संबंधावर संशोधन. डॉक्टर अर्चना शर्मा, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, मानवी अनुवंशिकतेमध्ये विशेष काम यांचं आहे. दर्शन रंगनाथन या भारतातल्या सेंद्रिय जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. प्रोटीन फोल्डिंगमध्ये त्यांचं अग्रगण्य कार्य आहे. इरावती कर्वे, भारतातल्या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ, प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि
मराठीतल्या उत्कृष्ट लेखिका इरावती कर्वे, राजेश्वरी चॅटर्जी भारतातल्या पहिल्या महिला अभियंत्यांपैकी एक, जयंती चुटिया सॉलिड स्टेट फिजिक्स आणि प्लाझ्मा फिजिक्समध्ये माहीर असलेल्या या भौतिकशास्त्रज्ञ आहेत. मित्रहो, खरंच वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या सर्व रणरागिणींना मनःपूर्वक सलाम. किती संघर्ष करावा लागला असेल ना या महिलांना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी. सामाजिक संघर्ष, काम करण्याच्या ठिकाणी आपले सहकारी, वरिष्ठ यांच्याशी करावा लागणारा संघर्ष, अगदी स्वतःच्या घरच्यांशी सुद्धा करावा लागणारा संघर्ष, आणि म्हणूनच महिला संशोधकांना त्यांच्या ध्येयपूर्तीकडे नेणाऱ्या त्यांच्या प्रवासाची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. मित्रहो, 19व्या शतकाच्या मध्यावर मुलींनी शाळेत प्रथम पाऊल टाकलं. त्या काळातल्या रूढी परंपरांचा, समाजरचनेचा विचार केला तर शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींनी खूपच धैर्य दाखवलं होतं. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्याला परिचित आहेतच. 1886मध्ये त्यांनी पेन्सिल्व्हेनिया इथून वैद्यकीय पदवी घेतली, परंतु दुर्दैवानं त्यांचं लवकर निधन झाल्यामुळं त्यांना फार काळ वैद्यकीय सेवा करता आली नाही. डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा विवाह वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी अशिक्षित अशा दादाजी भिकाजी यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी मान्य करूनसुद्धा दादाजींनी शिक्षण पूर्ण केलं नाही, म्हणून रखमाबाईंनी सासरी जायला नकार दिला. तेव्हा समाजानं त्यांना पूर्ण विरोध केला. प्रकरण कोर्टात गेलं, पण रखमाबाई ही कायदेशीर लढाई जिंकल्या. या प्रकरणी समाजातून त्यांना प्रखर टीका सहन करावी लागली, पण रखमाबाई खचल्या नाहीत. त्यानंतर 1894मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि पुढं आयुष्यभर त्यांनी वैद्यकीय सेवा केली. डॉक्टर कमला सोहनी यांनी केंद्रीय विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली. ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला. त्यांनी दूध आणि डाळिंबामधल्या प्रथिनांचा अभ्यास केला. भारतीय खाद्यसंस्कृती आणि त्यातल्या पोषण मूल्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्याचा उपयोग बालकांमधलं कुपोषण अभ्यासण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी झाला. कमलाबाईंनी बंगलोर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधनासाठी अर्ज केला होता, परंतु पात्र असूनही केवळ मुलगी असल्यामुळं प्रवेश देता येत नाही असं कमलाबाईंना कळवण्यात आलं. परंतु मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही आणि इथं राहूनच मी संशोधन करून MSc होणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि अखेर त्यांना तिथं 1 वर्षासाठी प्रवेश दिला गेला. पुढं त्यांना नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर हॉपकिन्स यांच्याबरोबर काम करण्याचीही संधी मिळाली. जनुकीय शास्त्रात संशोधन करणाऱ्या महाराणी चक्रवर्ती यांची प्रयोगशाळा हेच त्यांच्या बाळाचं दुसरं घर होतं. प्रयोगशाळेत जाताना त्या आपल्या बाळालाही बरोबर नेत असत. त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होत्या आणि बाळाच्या जन्मानंतर 10व्याच दिवशी त्या प्रयोगशाळेत हजर झाल्या. डॉक्टर राधा पंत या दिल्ली विद्यापीठातून BSc पदवी घेणाऱ्या पहिल्या स्त्री विद्यार्थी. पुण्यातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या परिवारानं दिल्लीला स्थलांतर केलं. 1930मध्ये दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणतंही महाविद्यालय प्रवेश द्यायला तयार नव्हतं. सरतेशेवटी हिंदू कॉलेजनं प्रवेश देण्याचं मान्य केलं. पुढं राधा यांनी सोयाबीनमधल्या प्रथिनं आणि एकूणच त्यांच्या पोषण मूल्यांचा सखोल अभ्यास केला. तीव्र दुष्काळी परिस्थितीबरोबर सामना करण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा उपयोग झाला. विख्यात गणितज्ञ डॉक्टर राजिंदरजीत हंसगिल यांचं बालपण पंजाबातल्या खेडेगावात गेलं. सुरुवातीला त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था घरीच करण्यात आली. पुढं त्या बालाचौर इथं आपल्या काकांकडे गेल्या, पण तिथेही त्यांना मुलगा म्हणून शाळेत प्रवेश घ्यावा लागला आणि हे गुपित फक्त त्यांच्या घरच्या व्यक्तींना
आणि मुख्याध्यापकांना माहीत होतं. डोक्याला फेटा बांधून भावाबरोबर शाळेत जाताना मजा येत होती असं त्याने नमूद केले. त्यानंतर त्या गुज्जरवाल इथल्या हायस्कूलमध्ये दाखल झाल्या. पण तिथेही गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जात नसल्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी विशेष शिकवणी घरी सुरू केली. सैद्धांतिक भौतिकशास्त्रातल्या तज्ज्ञ डॉक्टर राधा बालकृष्णन यांनी शाळेतली एक आठवण सांगितली आहे. कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मुख्याध्यापकांनी मुलींना असं आवाहन केलं की मुलींनी शास्त्रशाखेची निवड करू नये, जेणेकरून ती संधी होतकरू मुलांना मिळेल. कारण मुलींना शेवटी लग्नानंतर स्वयंपाकघरच सांभाळायचं आहे. पुढं जेव्हा त्यांनी पदार्थ विज्ञान विषयाची निवड केली तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना या विषयात मुली कमी असल्यामुळं तू एकटी पडशील आणि तुला तो विषय जड जाईल असा सल्ला दिला. डॉक्टर राधा यांनी अमेरिकेत PhD पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक रॉबर्ट लीग यांनी त्यांना इशारा दिला होता, भारतात पुरुषांपेक्षा दुप्पट काम करूनसुद्धा तुला अपेक्षित यश मिळणार नाही. स्त्रियांविषयीचा दूषित पूर्वग्रह आणि पुरुषसत्ताक समाजरचना यांचा तुला सामना करावा लागेल. आणि पुढं त्यांना या विधानाची चांगलीच प्रचिती आली. भौतिकशास्त्रातल्या मुलकांचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या लार्ज हॅड्रॉन कोलायडर या प्रकल्पात त्या सहभागी झाल्या. फ्रान्स सरकारनं नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरवलं. 2015च्या वैद्यकीय शास्त्रातल्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारानं सन्मानित झालेल्या डॉक्टर विदिता वैद्य या म्हणतात, मातृत्व आणि करिअर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यामध्ये समन्वय साधणं खूपच कठीण असतं. मित्रहो, अजूनही कितीतरी असे प्रसंग सांगता येतील. महिला संशोधकांच्या जीवनातले हे सर्व कठीण प्रसंग आणि त्यांनी त्यांच्यावर केलेली यशस्वी मात या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन पिढीसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल. महिला संशोधकांची ही यादी इथंच संपत नाही. मंजू बन्सल, बिमला बुटी, नंदिनी हरिनाथ, मुथय्या वनिता, चारुशीला चक्रवर्ती, शुभा टोळे, संगमित्रा बंदोपाध्याय, मिताली मुखर्जी, यमुना कृष्णन ही यादी सीमित असली तरीही छोटेखानी निश्चितच नाही. स्टेम क्षेत्रात महिलांचा सहभाग सातत्यानं वाढतो आहे. भारतामध्ये सध्या एकूण वर्कफोर्समध्ये महिलांचं प्रमाण सुमारे 27 ते 40% दरम्यान आहे. उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण उत्तम असलं तरीही प्रत्यक्ष संशोधन आणि विकास प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग 28% आहे. परंतु हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अजूनही खूपच कमी आहे. जागतिक स्तरावर आणि भारतीय स्तरावर उच्चपदस्थ, पेटंट आणि नोबेल पुरस्कारांमध्ये महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. भारतातल्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारानं 1958 ते 2020 या कालावधीत एकूण 542 पुरुषांना गौरवण्यात आलं, तर केवळ 18 महिला या पुरस्काराच्या मानकरी झालेल्या आहेत. कामाची अनिश्चित वेळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधेतली असमानता आणि संशोधनात काम करूनही महिलांना त्यांच्या कामाचं योग्य श्रेय न मिळणं यामुळं अजूनही संशोधनात स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. नीती आयोगाचा अहवाल असं सांगतो की मुलींचं विज्ञान क्षेत्रात येण्याचं प्रमाण वाढतं आहे, पण त्या पुढं टिकून राहत नाहीत. बाळाच्या जन्मानंतर पुन्हा त्या परत येत नाहीत. तरीही संशोधन क्षेत्रात येणाऱ्या मुलींची संख्या वाढते आहे. ही बाब समाधानकारक आणि सकारात्मक आहे आणि मला असं वाटतं की तो दिवस दूर नसेल ज्या दिवशी विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिकावर भारतीय महिलेचं नाव कोरलं जाईल. मित्रहो, 28 फेब्रुवारी
हा राष्ट्रीय विज्ञान दिन. यानिमित्त वैज्ञानिक क्षेत्रातल्या कर्तृत्ववान भारतीय स्त्रियांविषयीची माहिती आजच्या लेखातून आपण ऐकलीत. लेखिका मनीषा राघवेंद्र टोपरे. या लेखातले संदर्भ दुवे त्यांनी आंतरजालावरून घेतलेले आहेत, म्हणजेच इंटरनेटवरून. त्यांचा मोबाईल नंबर 9422071048. या लेखासंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखिका मनीषा राघवेंद्र टोपरे यांनाही कळवू शकता आणि मलाही कळवू शकता. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.